परभणी, सेलू, घोडके, पिंपरी खुर्द येथे दलित समाज स्मशानभूमीपासून वंचित. महाराष्ट्रातील दलित समाजाच्या अंत्यविधीसाठीचा संघर्ष. घोडके, पिंपरी खुर्द येथे स्मशानभूमी आणि रस्त्याची गरज. भारतात स्वातंत्र्यानंतर जवळपास 1 शतक होऊन आले असतानाही देशातील अनेक भागांमध्ये दलित समाजाच्या मूलभूत गरजा अपूर्णच राहिल्या आहेत. अशाच एका गावाची परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील घोडके, पिंपरी खुर्द अत्यंत दुःखदायक वस्तुस्थिती आहे. या गावात दलित वस्तीमध्ये जवळपास 40 ते 45 घरं आहेत, परंतु या वस्तीतील व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी कुठलीही योग्य स्मशानभूमी उपलब्ध नाही. अंत्यविधीसाठी या गावातील लोकांना जवळील नदीपात्रात जावे लागते, परंतु त्या नदीपात्रापर्यंत जाण्यासाठीही कुठलाही पक्का रस्ता नाही. परिणामी गावकऱ्यांना चिखल आणि काट्याकुट्यातून रस्ता काढत मोठ्या अडचणींना तोंड देत मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी जावे लागते. गावातील लोकांची ही मागणी आहे की त्यांनी त्वरित स्मशानभूमी आणि पक्का रस्ता उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांचे अंत्यविधी कष्टमय न राहता सन्मानाने पार पाडता येतील. स्वातंत्र्य भारतात दलित समाजाच्या अशा मूलभूत गरजा पूर्ण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, सेलू, परभणी. निकाल जे बोलतो की घोडके पिंपरी येथे स्मशानभूमीची जायला सोय नाही, रस्ता नाही. या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा. पावसात जायला सुद्धा वाट नाही. या ठिकाणी स्मशानभूमी बांधण्यात यावा. हे आमची रोड करून देण्यात यावा. सरकारला ही आमची कळकळीची विनंती. आमच्या अडचणी भरपूर आहे. विनंती, आमच्या पिढ्यानं पिढी आम्हाला स्मशानभूमी नाही, एक तर रस्ता नाही, एक चिखलातून यावं लागत आहे, अशी आमच्या समाजाची अवस्था आहे. आमची अशी साहेबाला मागणी की आम्हाला स्मशानभूमी आणि रस्ता देणं हे तुमचं काम आहे. रोड. पंडित किसन निकाळजे, मी राहणार घोडके पिंपरी, तालुका सेलू, जिल्हा परभणी. आमच्या इथं दुर्घटना झाली तर बरसातीची खूप अडचण आहे. 1 किलोमीटर आम्हाला चिखल तुडीत यावं लागतं आहे. साधंसुद्धा चालता येत नाही, तर 1 किलोमीटर आम्हाला चिखल तुडीत यावं लागतं आहे. शासनानं ही आमची कळकळीची विनंती की आम्हाला स्मशानभूमी आणि रस्ता ताबडतोब करून द्यावा, ही आमची विनंती. अंत्यविधी झाला तर जागा उपलब्ध नसल्यामुळं आम्हाला रुग्णाला घेऊन यावं लागतं. लग्नाशिवाय पर्याय नाही. शासनाला आमची कळकळीची विनंती की आमच्या इथं अंत्यविधी झाला तर आम्हाला यायला जागा नसल्यामुळं आम्ही डायरेक्ट अंत्यविधी करण्यासाठी तहसीलला घेऊन येऊ. तहसीलदार साहेब यांच्या सेवेशी सादर करत आहोत आमच्या दलित समाजाच्या व्यथा. मोजे घोडके पिंपरी, तालुका सेलू येथे आज सरसाबाई यशवंतराव जाधव यांचं निधन झालं आणि त्यांना अग्निदाह देण्यासाठी या पिंपरी या गावी ना स्मशानभूमी आहे, ना स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता आहे. तरी साहेबांना कळकळीची विनंती आहे की या माणूस मेल्यानंतरही या भारतामध्ये त्याला जाळण्यासाठी जागा मिळत नाही, ही एक फार मोठी खेदाची गोष्ट आहे. म्हणून साहेबांनी घोडके पिंपरी येथे स्मशानभूमीसाठी जागा आणि रस्ता तयार करून द्यावा, ही आपल्याला मी कळकळीची विनंती करतो. इथले जे ग्रामपंचायत जे काय असेल त्यांना अशा सूचना देऊन या दलित समाजावर उपकार करून आपण सर्व
समाजाचे व्यथा आपल्या समोर मांडत आहोत आणि आम्हाला स्मशानभूमी द्यावी ही आपल्याला कळकळीची विनंती नसता सर्व आम्ही दलित बांधव आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा आपल्याला इशारा देत आहोत. अधिकारी साहेब यांना कळविण्यात अत्यंत वाईट प्रसंग आलेला आहे. या घोडके पिंपरीवर आमच्या घोडके पिंपरीमध्ये सरसाबाई यशवंतराव जाधव यांचे निधन झालेले आहे. तर त्यांना अग्निडाग देण्यासाठी आमच्या घोडके पिंपरीमध्ये जागा आणि नाही, रस्ता नाही. तर शासनाने तातडीने याचा विचार करावा आणि ग्रामपंचायत यांना कळविण्यात यावा, तहसीलदार साहेबांना कळविण्यात यावा की आमच्या घोडके पिंपरीमध्ये स्मशानभूमी नाही तर नाही, पण आम्हाला रस्ता सुद्धा नाही. आता ही दुर्घटना घडलेली आहे तर आम्ही ती अग्निडाग देण्यासाठी आम्ही नदीपात्रामध्ये चिखल तुडवीत गुडघ्या इतक्या चिखलामधून आम्ही ती प्रेत नदीमध्ये आणली आहे. तर ह्या गावातल्या ग्रामपंचायतींना तर कळतच नाही, पण हे शासनाने तरी आमच्या बोलण्यावर लक्ष द्यावा आणि त्याची काहीतरी चौकशी करून तातडीने 1 वर्षाच्या आत आम्हाला स्मशानभूमी रस्ता मिळवून द्यावा एवढीच कळकळीची विनंती करतो आणि इथंच 2 शब्द संपवतो. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.